नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सिम्प्लिफिकेशन, ज्यालाच की आपण मराठीमध्ये म्हणतो सरळ रूप देणे. आणि आज जे क्यू आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, पोलीस भरतीला विचारले गेलेले आहेत, सोबतच MPSC ला सुद्धा विचारले गेलेले आहेत. तर आजचा कंटेंट कुणीही मिस करू नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. वळूया लगेचच पहिल्या प्रॉब्लेमकडे. जेव्हा पण आपण सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक बघतो, तेव्हा सिम्प्लिफिकेशन मध्ये आपण काय बघतो, की सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला. कुठलंही एक इक्वेशन दिलेलं असणार आणि या इक्वेशनला जेव्हा तुम्हाला सरळ रूप द्यायचं असते, तेव्हा आपल्याला रूल यूज करावा लागतो बॉड मासचा. कुठला यूज करावा लागतो? बॉड मासचा. सगळ्यांना बॉड मासचा रूल माहिती असेल, कंचे भागू बेव, बरोबर आहे. आणि ज्यांना माहिती नाही, चॅनलवर व्हिडिओ आहे, तर सगळ्यांनी बघून घ्या. बी म्हणजे ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करायचा असतो, नंतर ऑफ म्हणजे साचीचे, डी म्हणजे डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन या सिक्वेन्सनी आपल्याला जायचं असते. चला तर वळूया आजच्या पहिल्या प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेम सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे? 5 गुणिले 5 अधिक 5 डिवायडेड बाय 5. आता मी सगळ्यात आधी मी प्रश्न लिहून घेते. 5 गुणिले 5 अधिक 5 भागिले 5 प्लस 5 वजा 5 याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. आता बॉडमासच्या रूल नुसार आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. या 5 वजा 5 चा आन्सर काय आलं? 0. बाजूला काय आहे? प्लस. आता मला सांगा रे, 5 डिवायडेड बाय 5 काय येतं? 1. काय येतं? 1. म्हणजे 5 एके 5 आणि 5 5 25. पुन्हा प्लसचं साइन आहे, 25. बरोबर आहे. मग 25 आणि 1 काय झाले? 26 झाले. बरोबर आहे. 26 प्लस 0 म्हणजेच काय आला आपला आन्सर? फायनल आन्सर 26 आलं. आणि काही जण म्हणतील एवढा सोपा प्रश्न? हो, हा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. आज जेवढे पण घेणार आहेत ते सगळे PYQ आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. त्यामुळे आजचं जे लेक्चर आहे ते सगळ्यांनी आवर्जून बघायचं आहे. चला तर, खूप छान सुरुवात झालेली आहे. पहिलं एक्झाम्पल एकदम इझी होता आणि आन्सर पण आलेला आहे, सोबतच PYQ होता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येतं की एकदम बेसिक लेवल पासून तर हार्ड लेवल पर्यंत आपल्याला विचारल्या जाऊ शकते. सगळ्यांना कळलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच. नेक्स्ट 9 इन ब्रॅकेट -7 इंटू 3 प्लस ब्रॅकेट मध्ये -4 -76 डिवायडेड बाय 19. बरोबर आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. काय करणार रे? ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट दिलेला आहे, थोडं प्लस मायनसची पण इथे काय आहे, तुम्हाला रूल लावावे लागणार आहेत. चला तर मग लिहून घेऊया. बघा, 9 जशाला तसे. आता मला सांगा रे, -7 आणि 3 यांचा जर गुणाकार केला तर तो काय होतो? 7त्रिक 21 वजा 21. बरोबर आहे. आता हे बघा, इथे दोघांच्या मध्ये कुठलं साइन आहे का? नाही, ब्रॅकेट आहे. मग प्लस मायनस काय होतं? -4. बरोबर आहे. मायनस 76 डिवायडेड बाय 19 किती येतं रे? 4. 19 चौक 76. बरोबर. चला बघा आता, 9 21, आता वजा 21 आणि वजा 4 जेव्हा दोनही वजा असतात तेव्हा त्यांचं प्लस करायचं असते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय? वजा आहे म्हणून त्याला मायनसचं साइन द्यायचं असतं. 21 अधिक 4 किती आले? 25. बरोबर आहे. आता हा वजा आहे, वजा 4. पुन्हा तेच आलेलं आहे, दोन्ही वजा आहे म्हणून त्यांची बेरीज करून घ्यायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय? मायनस. वजा 25 आणि वजा 4 किती होत आहेत? वजा 29. किती होत आहेत? वजा 29. आणि इथे किती आहे? 9. आता बघा, ब्रॅकेट आहे आणि इथे काय करायचं आहे आपल्याला? ब्रॅकेट ऑफ करायचं आहे, म्हणजे दोघांमध्ये काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन असणार आहे. यालाच आपण कसं लिहू शकतो? 9 मल्टिप्लाइड बाय -29. बरोबर आहे. समजलं? मग आता किती येतं याचा आन्सर? 9 9 81 ला 1 हातचे आले 8. 9 दोन्ही 18. 18 आणि 8 किती झाले? 26. म्हणजे 261. पण काय येणार आहे? मायनस. म्हणजे याचा आन्सर काय आलं? -261. काय आलेला आहे? -261. सोपं आहे की नाही रे? काहीतरी कठीण आहे का? एकदम छान पद्धतीने जाते. 2 एक्झाम्पल आपण बघितले. आज कमी वेळात जास्त प्रश्न बघणार आहोत आणि प्रत्येक प्रश्न क्वालिटीचा आहे, त्यामुळे मिस करायचा नाही. ज्यांना घाई झाल्यासारखं वाटत असेल त्यांनी बघा काय केलंय. आपण काय केलेलं आहे की 7 आणि 3 चा गुणाकार केला, मायनस साइन होतं म्हणून मायनस घेतलं. त्यानंतर बघा, -76 डिवायडेड बाय 19.
तर याचा आन्सर काय येणार आहे? 4 येणार आहे. पण इथे मायनसचा साइन आहे ना, मग मायनसच द्यायचं. आता बघा तीनही ठिकाणी मायनस आहे. बरोबर आहे. तुम्ही असंही करू शकता, -4 आणि -4 किती झाले? -8. -21 आणि -8 किती झाले? -29. बरोबर आहे. आणि 9 गुणिले -29 किती येणार आहे? -261. नेक्स्ट क्वेश्चन याही पेक्षा भारी आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत मन लावून बघत राहा. मित्रांनो, सगळ्यांना प्रॉब्लेम दिसतंय. चला आधी मी प्रॉब्लेम लिहून घेते बघा. 216 भागिले पुन्हा काय ब्रॅकेटमध्ये 20 - 8 अधिक 2 गुणिले 33 - 21 - 7 याचा आन्सर काढायचा आहे. आणि जितकं मोठं प्रॉब्लेम दिसतं ना तितकं ते सोपं असतं. बरोबर आहे. आपल्याला जेवढा मोठा प्रॉब्लेम दिसतोय तेवढा तो क्षुल्लक असतो. फक्त काय करायचं, ज्या स्टेप आहेत त्या स्टेप फॉलो करायच्या. स्टेपला सोडून करायचं नसतं. ठीक आहे. आपल्याला जेव्हा पण आपण सॉल्व्ह करतो, आता काही जण म्हणतील मी आधी हे करू का, मी आधी ते करू का, तुम्हाला स्टेप दिलेला आहे ना, त्या स्टेपनी जायचं. बॉडमास म्हणजे बॉडमास. बरोबर आहे. आता बघा रे, 216 मी जसंच तसं लिहिते, डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये काय 20 - 8 किती येणार? 12. बरोबर. प्लस 2 गुणिले, आता इथे बघा 33 मधून 21 काढले, किती राहिले? 3 मधून 1 गेला, 2 राहिला आणि 3 मधून 2 गेले, 1 राहिले. बरोबर आहे. एकदम गरीबासारखं करायचं. कारण तिथे कसं आहे, शांततेत 3 मधून 1 गेला, 2 राहिले, 3 मधून 2 गेला, 1 राहिले, असं केलं तरी चालेल, पण चुकायला नको. म्हणून म्हटलं गरीबासारखं करा. गरीबासारखं म्हणजे लहान मुलांसारखं करा, जेणेकरून चुकणार नाही. पुन्हा काय रे? -7. बरोबर आहे. आता बघा 216 भागिले जर 12 केलं तर किती येतं रे? 19. बघा 12 1 12 आणि 12 8 96. सॉरी 18 येतो. काय येतो? 18. बरोबर. अधिक 2. आता 12 - 7 किती येतात? 5. बरोबर आहे. आता या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 5 किती आले? 10. बरोबर आहे. आणि इथे काय येणार आहे? +18. फायनल आन्सर काय मिळालं तुम्हाला? 28. फायनल आन्सर काय मिळालेलं आहे? 28 मिळालेलं आहे. सोपं येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रॉब्लेम खूप छान पद्धतीनं होत आहे आणि छान पद्धतीनं समजून घ्या. कारण हे हा असा टॉपिक आहे, सिम्प्लिफिकेशन हा असा टॉपिक आहे, तुम्हाला कुठलीही एक्झाम असो, तुम्ही अकॅडमिक सेशनला असा किंवा नवोदय पासून स्कॉलरशिप पासून तर कुठलीही एमपीएससी लेवल पर्यंतची एक्झाम असू द्या, त्या सगळ्या एक्झामला तुम्हाला सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक दिसणार. त्यानंतर यामध्येच एक असं असतं की चिन्हांची अदलाबदल करा, हा सुद्धा एक प्रकार यामध्ये विचारला जातो. त्यानंतर तुम्हाला इक्वल टू करून आन्सर दिलेला असेल आणि त्यानंतर दिलेलं असते की कुठल्या चिन्हांची, 2 चिन्हांची अदलाबदल करायची म्हणजे सॅटिस्फाईड आन्सर आपल्याला मिळेल. हे सगळे प्रकार यामध्ये असतात. आता काही प्रकार आपण आज बघणार आणि काही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जेवढं होते तेवढं छान पद्धतीने समजून घ्या. हा एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. चला तर या होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचा आहे. हा एक्झाम्पल रिपीटमध्ये इथे टाईप झालेला आहे. तर या एक्झाम्पलमध्ये थोडा चेंज करून मी हे होमवर्क म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. तर हे होमवर्क नक्की सॉल्व्ह करून बघायचंय सगळ्यांनी आणि सोबतच याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे. वळूया नेक्स्ट एक्झाम्पलकडे लगेचच. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय. हा प्रॉब्लेम आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की प्रॉब्लेम चुकलेला आहे का? तर मी ब्रॅकेटमध्ये काही साईन लिहिलेले आहे आणि पुढे एरो दिलेला आहे. म्हणजे प्लसच्या जागी आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशनचं साईन ठेवायचं आहे. वजाबाकीच्या जागी आपल्याला डिव्हाइडचं साईन ठेवायचं आहे. गुणाकाराच्या जागी आपल्याला वजाबाकीचं साईन. म्हणजे मी तुम्हाला बोलले ना की काही साईन दिलेले असतात आणि ते चेंज करायला लागतात. हा प्रश्न अशा टाईपमध्ये विचारला जातो की बेरीज म्हणजे गुणाकार, वजाबाकी म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे वजाबाकी, तर भागाकार म्हणजे अधिक. असे असल्यास पुढील एक्झाम्पल म्हणजे पुढील उदाहरण कसे सॉल्व्ह केल्या जाईल किंवा पुढील उदाहरणाचे उत्तर काय, अशा पद्धतीने हे विचारलं जातं. मग आता मी क्वेश्चन टाईप केलेला नाहीये, पण मी ब्रॅकेटमध्ये साइन कसे चेंज करायचे हे तुम्हाला तिथे दिलेलं आहे. चला तर वळूया या एक्झाम्पलकडे. सगळ्यांना तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय काय आहे रे? 14 भागिले 48. आता काय म्हटलेलं आहे, जिथे भागाकार आहे तिथे प्लस ठेवायचा आहे. मग चला आपण साइन चेंज करून घेऊया. याचे साइन चेंज करते मी. 14 जिथे भागाकार आहे तिथे अधिक 48. जिथे वजाबाकी आहे तिथे काय ठेवायला सांगितलं? भागाकार.
बरोबर 8. आता जिथे गुणाकार आहे तिथे काय ठेवायला सांगितलेलं आहे -4. अधिक जिथे अधिक आहे तिथे काय सांगितलं गुणाकार. बरोबर आहे. चला आता हे याला सॉल्व्ह करूया आपण. सगळ्यात पहिले बॉडमासच्या रूल नुसार काय होणार आहे हे होणार आहे. त्यानंतर हे होणार आहे. बरोबर आहे. मग चला 14 अधिक 8 सखम 48 वजा 4 पंच 20. बरोबर आहे. आता बघा रे 14 आणि 6 काय होते 20. 20 वजा 20 काय आला आन्सर 0 आलेलं आहे. हे सगळे एक्झाम्पल PYQ आहेत बरं. ठीक आहे. मी मेन्शन केलेलं नाही की कुठल्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. पण पोलीस भरतीमध्ये सगळे प्रश्न आलेले आहेत आणि सोबतच यातले पुढचे काही जे प्रश्न आहेत ते हार्ड लेवलचे आहेत. ते पोलीस भरतीला पण विचारले गेले सोबतच MPSC एक्झामला पण विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न आवर्जून करा. कुठल्याही एक्झामची तयारी करत असा एकदम बेसिक पासूनच आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण एकदम सोपी गोष्ट छान पद्धतीने समजून जातो कठीण गोष्टी आपल्याला सहज सुटत जातात. ठीक आहे. चला तर वळूया नेक्स्ट एक्झाम्पल कडे लगेचच. सगळ्यांना स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय. खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि घाबरायचं नाही. जेव्हा पण असे प्रॉब्लेम दिसतात त्याच्या मागे काहीतरी फॉर्म्युला यूज केलेला असतो, काहीतरी ट्रिक यूज केलेली असते. आता बघा हे प्रॉब्लेम दिसते ना, मला काय दिसते इथे 2 रिपीट दिसतात बघा. 43 रिपीट आहे. 37 रिपीट आहे. दोनही साइन कशामध्ये आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. कशामध्ये आहे मल्टिप्लिकेशन. मी काय करते 43 घेते. घेतला प्लस काय केलं आता सगळीकडे प्लस साइन आहे म्हणून प्लसच घेतलं. काय केलं 37. बरोबर. आणि या दोघांचा काय करते मी स्क्वेअर करते. काय करते स्क्वेअर. बघा रे किती आली यांची बेरीज 80. 80 चा काय केला मी वर्ग किती आला 6400 झालं. हेच याचा आन्सर आहे. बरोबर. असं कसं नाही ना समजलं आम्हाला. बरोबर आहे. आता बघा ही होती ट्रिक. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं दिलेलं असेल तेव्हा त्यातली जे डबल मल्टिप्लिकेशन आहे त्यामधली पहिलं टर्म घेतली आपण आणि दुसरी टर्म घेतली. ठीक आहे. त्या दोघांची काय केली बेरीज केली आणि त्यांचा काय केला स्क्वेअर केला आणि त्यांचं 80 चा वर्ग किती आला 6400 म्हणजे 6400. 80 चा वर्ग काय आला 6400. बरोबर आहे. पण आता हे सॉल्व्ह कसं झालं याच्या मागे कुठलं लॉजिक आहे हे मी तुम्हाला इकडे समजून सांगते. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी हा फॉर्म्युला बघितलाय का रे a प्लस बी होल स्क्वेअर. a प्लस बी होल स्क्वेअर काय होतं याचं एक्सपान्शन a स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. काय होतं प्लस बी स्क्वेअर. सगळ्यांनी अल्जेब्रामध्ये बघितलेला असणार हा फॉर्म्युला. बरोबर आहे. बीजगणितामध्ये आहे ना. ह्या टर्म इथे लिहिते. चला बघा काय केलेलं आहे 43 प्लस 37 होल स्क्वेअर. ठीक आहे. मग आता मी पहिले काय करणार 43 ए स्क्वेअर म्हटलेला म्हणजे 43 इंटू 43 ए स्क्वेअर म्हणजे एक टर्म किती वेळा 2 वेळा लिहिली 2 वेळा प्लस ट्वाइस ए 43 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं ठीक आहे तर किती मिळतात 86. किती मिळतात 86. बरोबर आहे. प्लस मल्टिप्लाय मध्येच आहे. नंतर काय बी आहे तर बी काय आहे रे आपली 37. बरोबर. त्यानंतर प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर काय 37 इंटू 37. आता बघा वरची टर्म मिळते का 43 इंटू 43 प्लस 2 इंटू 43 किती झाले 86 इंटू 37. बरोबर प्लस 37 इंटू 37. आता बघा ही जी टर्म आहे ही ए ची टर्म आहे. बरोबर आहे म्हणजे ए स्क्वेअर प्लस हे काय ट्वाइस ए इंटू काय आहे हे बी. बरोबर आहे प्लस बी स्क्वेअर म्हणजे हे जी टर्म होती ही टर्म जी आहे ही पूर्ण टर्म कशाचं एक्सपान्शन आहे ए प्लस बी होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला एक्सपान्शन दिलेलं आहे आपल्याला काय घ्यावं लागेल त्याचा शॉर्ट फॉर्म घ्यावा लागेल. मग मी काय केलं 43 प्लस 37 होल स्क्वेअर या दोघांची बेरीज किती आली 80 आणि 80 चा वर्ग किती आला 6400. समजलं. सोपं आहे की नाही. एकदम सोपं आहे. घाबरायचं नाही. मी काय म्हटलं जेवढे जास्त मोठे प्रॉब्लेम दिसतात त्यामध्ये दम नसतो. त्यामध्ये दम नसतो. समजलं सगळ्यांना. ते प्रॉब्लेम तेवढेच इझी असतात. फक्त आपलं लॉजिक लागायला हवं. परीक्षेच्या प्रेशर मध्ये आपली गडबड व्हायला नको. एवढं मात्र काळजीपूर्वक बघायचं. ठीक आहे. चला वळूया नेक्स्ट एक्झाम्पल कडे लगेचच.
मिसिंग होता, जो टाइप केलेला नव्हता तो मी लिहून घेतला आणि आपण बघणार आहोत तो क्वेश्चन. चला लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष आहे इकडे. सगळ्यांनी स्क्रीनकडे बघायचं, लक्ष भरकटू द्यायचं नाही. जीवनाची वेळ झाली, भूक लागली, काहीही नाही. लेक्चर किती मिनिटाचं असतं रे आपलं? 20 मिनिटाचं, 25 मिनिटाचं. मग 20 ते 25 मिनिट स्वतःला कंट्रोल करायला शिका आणि नक्कीच तुमचा अभ्यास छान पद्धतीने होणार आहे. चला लक्ष द्या इकडे. आता बघा रे, काय दिसतंय? 65चा वर्ग आणि 16चा वर्ग दिसतोय आणि त्याच्यावरती काय आहे? अंडर रूट दिलेला आहे, म्हणजे अंडर रूट 65 स्क्वेअर मायनस 16 स्क्वेअर. आता मी तुम्हाला इकडे दिसत असेल तर मी इकडे ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मी याला ए म्हणते, बरोबर आहे, याला ए म्हणते, याला बी म्हणते. ही टर्म काय दिसत आहे? ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. याचं एक्सपान्शन कसं केलं जातं? ए मायनस बी, ए प्लस बी. मग चला करून घेऊया. मी काय म्हणते, जितका मोठा प्रश्न दिसतो, ठीक आहे, गंगाधर ही शक्तिमान आहे, शक्तिमान ही गंगाधर आहे, अशा टाईपचा खेळ असतो हा. प्रश्न शेवटी फिरवून तिथेच येणार आहे, उत्तर सगळ्यांचं निघणार आहे. फक्त तुम्हाला ओळखायचं आहे कठीण प्रश्न कोण, शक्तिमान कुठला आणि गंगाधर कुठला. दोन्ही एकच आहे रे बाबा, ठीक आहे. माहिती आहे ना शक्तिमान गंगाधर की नाही माहिती? 65 मायनस काय येणार? 16, बरोबर, आणि 65 प्लस 16, ठीक आहे. पुन्हा अंडर रूट मध्ये 65 मधून 16 गेले 49, बरोबर, आणि 65 मधून 65 अधिक 16 किती येत आहेत? 81, बरोबर आहे. आता बघा रे, 49 कुणाचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे, गुणेला 81 कुणाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. आता दोघांचंही आपण काय काढलेलं आहे? स्क्वेअर अंडर रूट मध्ये होत्या आणि ह्या काय होत्या? परफेक्ट स्क्वेअर टर्म होत्या. त्याच्यामुळे 49चा वर्ग, 49 कुणाचा वर्ग आहे? 7चा, आणि 81 कुणाचा वर्ग आहे? 9चा वर्ग. त्याच्यामुळे यांच्या वरचं जे अंडर रूट होतं ते निघून गेलं, बरोबर. आता काय मिळालं? 7 गुणिले 9. इथे कुठलं साईन नाही, म्हणजे काय आहे? इथे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. 7 गुणिले 9 किती आलं? 63. बघा किती सोपं आहे. आणि जर ज्यांना स्टेप, आता तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी एवढं स्टेप बाय स्टेप सांगितलं. जर डिरेक्टली करायचं असतं ना, फक्त एका स्टेप मध्ये आन्सर निघते 63, ठीक आहे. कळले सगळ्यांना? सोपं आहे की नाही? काय केलं? मन लावून बघत राहा. बाप रे मॅडम, जीव घेणार की काय विद्यार्थ्यांचा, बरोबर ना? होतंय असं, कारण प्रॉब्लेम खूप मोठा दिसतोय. मी काय म्हटलं, या आधीचा सेम एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे, फक्त इथे पॉइंट आलेले आहेत. मग पॉइंट दिसले म्हणून घाबरून जायचं का रे? बिलकुल नाही. आपने तो बाय हात का खेळ आहे, ठीक आहे ना. बघा, मी पुन्हा सांगितलं की गंगाधरी शक्तिमान आहे, शक्तिमानी गंगाधर आहे. सेम एक्झाम्पल आहे, फक्त काय केलेलं आहे? थोडस फिरवलेलं आहे. बघा, इथे तुम्हाला 1.2 1.2 दोन वेळा दिसते, बरोबर आहे. त्यानंतर 0.8 0.8 दोन वेळा दिसते, आणि इथे 2.4 आहे, इथे काय 0.8 आहे. हे तेच आहे बरं. ए प्लस बी होल स्क्वेअर काय ना? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. आता याला या फॉर्म मध्ये मांडलं. मगाशी काय होतं? या फॉर्म मध्ये होतं ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. पण बघा ना, सगळ्या टर्म प्लस मध्ये, त्याच्यामुळे कुठली कुठे लिहिली तरी चालेल. मग मी काय म्हटलं, हा शक्तिमान होता, हा गंगाधर आहे, एवढाच फरक आहे, बस तेवढंच फिरवलेलं आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं होतं? पहिली टर्म ए घेतला होता. ए काय आहे बघा रे? 1.2 प्लस काय येणार? बी काय आहे? 0.8, बरोबर आहे. आणि यांचं काय करायचं आहे? स्क्वेअर करायचं आहे. आता 1.2 प्लस 0.8 किती येतं रे? 1.2 प्लस 0.8 किती येतं रे? 2. आणि 2चा काय करायचा? वर्ग. 2चा वर्ग काय मिळाला? 4 मिळाला. बघा, ज्यांना ही ऍडिशन येत नसेल त्यांच्यासाठी इकडे लक्ष द्या. 2 आणि 8 किती झाले? 10. 10 ला किती आला? 0. हातचा किती आला? 1. 1 आणि 1 2. 2.0 म्हणजेच काय रे? 2, बरोबर आहे. आणि 2चा वर्ग काय आला? 4. मग हा एवढा मोठा भला मोठा जो प्रश्न दिसतोय त्याचा आन्सर सिम्पली काय आहे? 4 आहे. बघा किती इझी होतं, बरोबर आहे ना. फक्त काय माहिती पाहिजे की फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता काही जण फक्त एकच कॅरेक्टर लक्षात ठेवतील शक्तिमान, त्यांना हेही समजायला पाहिजे की गंगाधर पण शक्तिमानच होता. मग त्यांना आता बरेच जण हे सुद्धा म्हणतील, काय मॅडम आज गंगाधर शक्तिमान कुठे काय कशी काय स्वारी गेली कळत नाहीये, बरोबर आहे ना. अरे तुम्हाला थोडं बोर होऊ नये म्हणून असतं हे सगळं, ठीक आहे. हा एक
विनोदाचा पार्ट वेगळा सोडा, पण आपला अभ्यासाकडे फोकस करायचा आहे. आपलं काय ठरलेलं आहे? अभ्यास करायचा आहे, पोस्ट काढायचा आहे, हो की नाही? मग आता काही जणांना प्रश्न बघितल्यानंतर बऱ्याच मुलांना सवय असते, की प्रश्न बघितल्यानंतर त्यांना घाम सुटतो. पण एवढं काहीच नाहीये. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल, मी काय म्हटलं, सगळ्या टर्म प्लसमध्ये आहेत की नाही रे? मग प्लसमध्ये असल्यामुळे आता मी 2+1 लिहिलं काय आणि 1+2 लिहिलं काय? याचा आन्सर काय येणार आहे? फायनली 3च आन्सर येणार आहे. सेम तेच आहे. ए ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी लिहा किंवा ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर लिहा. गोष्ट काय आहे? एकच आहे. मांडणी उलट-सुलट असू शकते, ते तुम्हाला वेळेवर लक्षात यायला हवं. चला वळूया नेक्स्ट एक्झाम्पलकडे लगेचच. विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन टाइप केलेला नव्हता, त्यामुळे लिहून घेतलेला आहे. सगळ्यांना स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसतोय. सगळे पीवायक्यू आहेत. मोस्ट ऑफ पीवायक्यू एमपीएससी ला सुद्धा विचारलेले आहेत. हा प्रश्न झाला, या आधीचा प्रश्न एमपीएससी ला विचारला गेलेला आहे. त्यामुळे जराही मिस करू नका आजचं सेशन. ठीक आहे, चला व्हिडिओ शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि सगळ्यांनी जाताना लाईक मारून जायचं आहे. व्हिडिओला लाईक करत राहा. ठीक आहे. आता बघा रे, ही टर्म काय करते, मी याला ए कन्सिडर करते, बरोबर आहे. याला मी काय केलं, ए कन्सिडर केलं आणि याला काय केलं, बी कन्सिडर केलंय, बरोबर आहे. मग आता हे काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याचं एक्सपान्शन काय, ए मायनस बी ए प्लस बी. बस तेच लिहून घ्यायचं, 6.3 मायनस 1.2, बरोबर. एका ब्रॅकेटमध्ये हे लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 6.3 प्लस 1.3, बरोबर आहे. ए मायनस बी ए प्लस बी, कशाचं एक्सपान्शन आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं, बरोबर. खाली काय आहे, 6.3 प्लस 1.3. आता बघा रे, तुम्हाला जे वरती ही जी टर्म आहे हीच रिपीट आहे खाली, म्हणजे ही आणि ही काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. झालं. आता हे दोन कट झाल्यानंतर काय राहिलं, 6.3 मायनस 1.2. जर तुम्ही याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर तुम्हाला काय मिळत आहे, 5.0. 5.0 म्हणजेच काय रे, फक्त 5, बरोबर आहे. सोपं आहे की नाही, एकदम सोपं आहे, तुम्हाला फक्त समजायला हवं. मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती होमवर्क दिसते. हे 2 एक्झाम्पल आहेत, सोबत या आधीचं पण एक होमवर्क दिलेला आहे. तर या तीनही होमवर्कचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तब तक के लिए बाय. आणि तुमच्या अभ्यास